झाडीत बोलावले, शरीर संबंध करण्यास उतावळ झाला. मग मायलेकाने मिळून लिंग पिळून का संपवला? अलीकडे माणसाला स्वतःबद्दल अनेक गैरसमज करून घेण्याची वाईट सवय लागलेली आहे. मी खूप शहाणा आहे, धाडसी आहे, मी काहीही करू शकतो असे प्रत्येकाला वाटते. प्रत्यक्षात मात्र तसे काहीच नसते. एखादा आदर आणि भीतीपोटी गप्प राहील, पण सगळेच तसे नसतात. कधी ना कधी चुकीला शिक्षा मिळतेच. छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेतून हेच दिसत नाही का? राजू पवार हा राजकारण आणि समाजकारण करणारा शेतकरी होता. सुखाचा संसार होता. समाजामध्ये मान सन्मान असणाऱ्या राजूची नियत एका महिलेला बघून बिघडली. तो तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. त्याला वाटले की आपले कोणी काही करू शकत नाही. दुसरीकडे त्याच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी ती महिला विचार करत होती. तिने हे सगळे आपल्या मुलाला सांगितले. मग मायलेकाने एक कट रचला आणि राजूचा काटा काढला. त्या दोघांना वाटत होते की आपला प्लॅन इतका चांगला आहे की पोलीस आपल्याला पकडणार नाहीत. पण तसे कसे होईल? परस्त्रीच्या मोहाने राजूचा अंत झाला तर त्याला मारणाऱ्या मायलेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेचा उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभळी तालुका कन्नड हे छोटे गाव. या गावामध्ये राहणारे राजू रामचंद्र पवार वय वर्षे 45 हे शेतकरी होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. ते त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई वडील असा परिवार आहे. त्यांचे कुटुंब गेल्या 15 वर्षांपासून गावातील राजकारणामध्ये सक्रिय आहे. राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे 5 वर्षांपूर्वी गावचे सरपंच होते. सध्या त्यांच्या काकू रेणुका पवार या सरपंच आहेत. घरातच सरपंचपद असल्याने राजू पवार हे आपल्या वडिलांचे तसेच विद्यमान सरपंच असलेल्या काकूंचे बहुतांश शासकीय कामकाज बघत होते. साहजिकच त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. समाजामध्ये मान सन्मान होता, आदराचे स्थान होते. पण म्हणतात ना, माणसाकडे सत्ता संपत्ती आली की सौंदर्याचा नाद लागतो. आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करत अनेकांची पावले चुकीच्या मार्गावर पडू लागतात. त्यांना समजतच नाही की हे गैर आहे आणि यातून काहीतरी विपरीत घडणार आहे. राजू पवार यांच्या बाबतही तसेच झाले. राजू पवार यांचे गावातील सर्वांशीच आपुलकीचे संबंध असणे स्वाभाविक होते, कारण ते राजकारणामध्ये सक्रिय होते. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत होते. अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात असल्यामुळे काही लोक त्यांच्याकडे विनासंकोच मदत मागत होते. तेही प्रत्येकाला मदत करत होते. या गावातच राजू जोधा पवार हा इसम राहत होता. तो शासकीय विभागामध्ये नोकरी करत होता. तर गावात त्याची शेती होती. ती शेती त्याची पत्नी वंदना आणि लहान मुलगा धीरज हे कसत होते. शेतीतील सगळी कामे वंदना करत होते. तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा हा तिच्या मदतीला असे. गावातच घर आणि शेती असल्याने वंदना आणि राजू पवार यांची ओळख झाली होती. वंदनाला पाहून राजूची नियत बदलत होती. सारे काही सुरळीतपणे चाललेले असतानाच त्याच्या मनामध्ये परस्त्री म्हणजे वंदनाविषयी वासना निर्माण झाली. तो तिचा पिच्छा पुरवू लागला. तिच्या मागे मागे फिरू लागला. ती गृहिणी होती, शेती करत होती. कधी गरजेला तिला राजू पवारची मदत मिळत असल्यामुळे ती त्याच्याशी चांगुलपणे वागत होती. पण त्याच्या मनामध्ये वेगळाच डाव शिजत होता. तो तिच्याशी शरीर संबंध ठेवण्यास इच्छुक होता. त्यासाठीच तो तिला मदतीचा हात देत होता. हे तिच्या लक्षात आले तेव्हा ती थोडी घाबरली, कारण राजू राजकारणामध्ये सक्रिय होता. त्याच्या अनेकाशी ओळखी होत्या. त्याचा दरारा पाहता त्याला नकार देण्याचे परिणाम वाईट होणार हे ती ओळखून होती. त्यामुळेच ती त्याच्यापासून दूर दूर राहू लागली होती. तो मात्र तिच्या मागेच लागलेला होता. तिच्या मनाची घालमेल तिच्या मुलाच्या लक्षात आली होती. तोही आता तरुण झालेला होता. राजू आपल्या आईला वाईट कामासाठी त्रास देत आहे हे समजताच त्याचे तरुण रक्त सळसळले. परंतु तो गावचा पुढारी असल्याने त्याला कसे भिडायचे हे त्या मायलेकाला समजत नव्हते. त्याच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्या मायलेकाने कट रचण्यास सुरुवात केली. त्यासाठी धीरजने अनेक क्राईम सिनेमे आणि वेब सिरीज पाहिल्या.
एखाद्याचा खून करून पुरावा नष्ट कसा करावा याचा तो चित्रपट आणि वेब सिरीज पाहून अभ्यास करू लागला. त्यातील बारकावे काढून त्याने आईला सोबत घेऊन एक प्लॅन आखला. दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी वंदना नेहमीप्रमाणे गावातून शेताकडे निघालेली होती. ती घरातून बाहेर पडतानाच सर्व तयारी करून बाहेर पडलेले होते. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राजूचा आवाज बंद करायचा असे प्लॅनिंगच होते. नेहमीप्रमाणे तिच्या पालतीवर असलेल्या राजू पवारने तिला इशारा केला. तिने त्याला इशारा केला. तिच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव पाहून त्याच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्याला माहिती नव्हते की ही वाट अत्यंत चुकीची असून अधोगतीकडे जाणारी आहे. तिने इशारा करून शेताकडे येण्याबाबत सांगितले. यासाठीच तो आतुर झालेला होता. तिचा इशारा मिळताच तो तिला भेटण्यासाठी उतावीळ झाला होता. त्याची विचारशक्तीच जणू संपलेली होती. तिकडे तिने तिच्या मुलाने पुढचा प्लॅन आखून ठेवलेला होता. तो तिला भेटण्यासाठी तिच्या शेताजवळ आला. तिथे असलेल्या झाडीमध्ये तो तिची वाट पाहत होता. ती त्याला शेतातून झाडीकडे येताना दिसली. त्याची उत्तेजना वाढली. तिचा देह आता भोगायला मिळणार या आशेने त्याने झाडीतच कपडे काढले. ती झाडीत येताच त्याने तिच्या शरीराची झोंबाझोंबी करत शरीर संबंध करण्याची धडपड सुरू केली. त्याला कशाचेच भान उरलेले नव्हते. तो केवळ तिच्याशी शरीर संबंध करण्यास अधीर झालेला होता आणि अचानक त्याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडक्याचा जोरदार घाव बसला. हा घाव लपून बसलेल्या तिच्या मुलाने घातला होता. तरुण मुलाने पूर्ण त्वेषाने घातलेला तो वर्मी घाव इतका जोरात होता की राजू त्याच क्षणी जमिनीवर कोसळला. हीच संधी साधत तिने त्याचे गुप्तांग मुठीत आवळले. तो वेदनेने तडफडू लागला. पण तिच्या रागाचा उद्रेक झालेला होता. ज्या वासनेसाठी तो तिला त्रास देत होता व शरीर सुखाची मागणी करत होता ते गुप्तांग ती पूर्ण ताकदीने आवळून आपला राग व्यक्त करत होते. तिचा मुलगा त्याला लाकडी दांडक्याने झोडपत होता. काही वेळातच राजूचा श्वास थांबला. तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर वंदना आणि धीरज पुरावा नष्ट करण्याच्या कामाला लागले. पुरावा सापडू नये म्हणून राजूचा मृतदेह शेतापासून जवळ असलेल्या वन विभागाच्या गर्द झाडीमध्ये नेण्यात आला. तिथे नाल्यामध्ये असलेल्या झाडाच्या मुळाखाली पाण्यात मृतदेह लपवला. तसेच मृतदेहापासून काही अंतरावर अंडरपॅन्ट आणि दिशाभूल करण्याकरता मृतदेहाच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर चप्पल फेकून दिली. तसेच मोबाईल फोडून टाकला. त्यानंतर ते मायलेक आपल्या घरी निघून गेले आणि पुढे काय होते याची वाट पाहू लागले. मंगळवार दिनांक 13 जानेवारी या दिवशी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास राजू नेहमीप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ते घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनची रिंग होत होते तरी उत्तर मिळाले नाही. यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. 12:30 वाजण्याच्या सुमारास राजू पवार यांचा शोध लागला. शेताजवळील वन विभागाच्या गट क्रमांक 95 मधील जागेमध्ये रक्ताच्या थरात पडलेला त्यांचा मृतदेह सापडला. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर तसेच कमरेखालील गुप्तांगावर वार केले होते, ज्यामुळे हत्या अत्यंत निर्दयपणे केल्याचे दिसून येत होते. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज चर्चेतून व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. जांभडी गावामध्ये विचारपूस करता मृताची ओळख पटली. ग्रामस्थांनी मृताला ओळखले. मृताचे नाव राजू रामचंद्र पवार असे असल्याचे निष्पन्न झाले. मृताचे नातेवाईक प्रकाश रामचंद्र पवार राहणार जांभडी तालुका कन्नड यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे स्टाफ यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 2 आणि कन्नड ग्रामीणचे 1 पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आजूबाजूला झाडाझुडपामध्ये, नाल्यामध्ये आणि आजूबाजूच्या शेतात बारकाईने निरीक्षण केले.
त्यावेळी मृताच्या अंगावरील अंडरपॅन्ट, फुटलेला मोबाईल, चप्पल या वस्तू मृतदेह मिळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी सापडत गेल्या। त्यावरून बारकाईने तपास करण्यात आला। तपासामध्ये गोपनीय आणि तांत्रिक माहितीवरून घटना घडतेवेळी घटनास्थळाच्या शेजारील शेतामध्ये आजूबाजूला शेतकरी, मजूर यांना विचारपूस करण्यात आली, परंतु काही माहिती मिळत नव्हती। जांभळी गावातील व अन्य भागातील व्यक्ती काही माहिती देत नव्हते। दिनांक 13 ते 20 जानेवारीपर्यंत 8 दिवस तपास करण्यात आला। दरम्यान 50 पेक्षा जास्त संशयित व्यक्तींना पडताळण्यात आले, परंतु काही सगावा लागत नव्हता। याबाबत कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते। पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी मृत हा विशिष्ट समाजाचा असल्याने त्या समाजाची भाषा ज्ञात असणारे बाहेर गावातील व्यक्ती व महिला यांना जांभळी गावात माहिती काढण्यासाठी नेमले। थोडी थोडी माहिती मिळत गेली। मृतदेह सापडला त्या ठिकाणच्या शेजारीच राहत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेण्यात आली। हे शेत राजू जोधा पवार यांचे असल्याची माहिती मिळाली। तो शासनाच्या मलेरिया विभागातील नोकरदार असून त्याची पत्नी वंदना आणि लहान मुलगा धीरज उर्फ टेमा हे शेती कसत होते अशी माहिती मिळाल्यामुळे सुरुवातीला वंदना पवार हिच्याकडे विचारपूस केली, तेव्हा ती थोडी घाबरली होती। तसेच ती काहीतरी लपवत असावी असा संशय पोलिसांना आला। तिने काहीतरी पाहिले असावे, भीतीपोटी ती बोलत नसावी असे पोलिसांना वाटल्यामुळे काहीतरी धागा सापडेल या अंदाजाने पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी सुरू केली आणि तीच मारेकरी निघाली। मृताला ठार मारण्याबाबतचा कट रचण्यामध्ये यातील संशयित आरोपी मुलगा धीरज याने टीव्ही सिरियल क्राईम पेट्रोल, CID तसेच दृश्यम चित्रपट याचे अवलोकन करून नियोजित पद्धतीने आणि मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करणे, दिशाभूल करण्यासाठी चप्पल आणि मोबाईल घटनास्थळाच्या विरुद्ध दिशेला खूप अंतरावर नेऊन ठेवणे याबाबत दक्षता घेतलेली होती। सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, उपनिरीक्षक महेश घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस तपास करून वंदना आणि धीरज यांना अटक केली। दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिली। अधिक तपास पोलीस करत आहेत।